सहज गीता. माझ्या प्रिय बालकास, हे पुस्तक तुझ्यासाठी आहे. वाच, अभ्यास कर आणि आत्मसात कर. तू कधीही दुःखी होणार नाहीस. हे पुस्तक तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते. हे पुस्तक कुठल्याही एका विशिष्ट धर्माचे नाही, हे संपूर्ण मानवजातीचे आहे. महात्मा गांधींना गीता ही आईच होती. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी गीतेत शोधली. तू सुद्धा त्यांचे अनुकरण करून आपले जीवन आनंदी, शांत आणि समाधानी करू शकतोस. माझ्या आवडत्या मित्रा, तू हे शरीर नाहीस हे लक्षात घे. तू आत्मा आहेस. तुझे सर्व प्रश्न अडचणी केवळ तुझ्या शरीराशी संबंधित आहेत. जसे तुझे मन तुझ्या स्वतःच्या आत्म्यावर केंद्रित होईल, तसेच तुझे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. पुढे चल. तुला जे काही हवंय ते सर्व काही प्राप्त कर. पैसा, कीर्ती, नावे आणि मोठेपण. कधीतरी आयुष्यात पुढच्या क्षणी तू या सर्व गोष्टींचा त्याग करण्यास शिकशील. तू कधीही एकटाच आहेस असे समजू नकोस, किंवा असेही समजू नकोस की तुझ्यावर कोणी प्रेम करत नाही. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना तू सुखी आणि आनंदी व्हावे असे वाटते. हे पुस्तक म्हणजे अशीच एक भावना आहे. लवकरच तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांवर प्रेम करायला शिकशील. तुझ्या दिवसाची सुरुवात एखाद्या वर्तमानपत्रातील खून, बलात्कार किंवा अशाच काही इतर हिंसक गोष्टीचे वाचन करून सुरू होण्यापेक्षा, ज्याने तुला दुःख वाटते किंवा निराशा येते आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती फार वाईट होत चालली आहे असे वाटते, ती या पुस्तकातील एक परिच्छेद वाचून सुरू होऊ दे, किंवा ज्यामुळे तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुझ्या पुढील जीवनाच्या आशा उंचावतील. तुझ्या सर्व मानसिक ताण नष्ट होऊ तू स्वस्थ आणि चांगले जीवन, संपूर्ण 100 वर्षाचं हे जग एक राहण्यासाठी उत्तम साधन बनव. तुझ्या महानतेचा तुझ्या मुलांना आणि तुझ्या आईवडिलांना अभिमान वाटो. एक आदर्श नागरिक म्हणून सर्वजण तुझे अनुकरण करो, हीच सदिच्छा. अद्भुत सहज गीता तात्पर्य. परमपूज्य श्री शांताराम भंडारकर महाराज. भगवद्गीतेच्या सर्व भक्तगणांना प्रेमाचा नमस्कार. भगवद्गीतेचा अर्थ सोप्या मराठी भाषेत सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा माऊलीच्या कृपेने झाली आहे. परमपूज्य सद्गुरू शांताराम भंडारकर महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिलेल्या सिंपल गीताचा मराठीमध्ये अनुवाद करण्याची प्रेरणा झाली. माझी आई स्व सुमित्रा देवी डुमणे आणि वडील स्व रघुत्तमदास डुमणे हे दोघेही देवाचे अनन्य भक्त होते. ते लातूर येथील रहिवासी होते आणि लातूर ते पंढरपूर अशा रेल्वे मार्गाने, पूर्वीची बार्शी लाईट रेल्वे, जाणाऱ्या असंख्य वारकरी भक्तांचे ते प्रेमाने स्वागत करीत आणि भक्तांच्या पंढरपूर यात्रेसाठी रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन त्यांना शिदोरी, ज्वारी, गहू, तांदूळ देत असत. त्या आईवडिलांच्या पुण्याईने आज पुन्हा वारकरी भक्तांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे आणि ही सोप्या मराठी भाषेतील गीता सर्व भक्तगणांपर्यंत पोहोचत आहे. याबद्दल इंडियन नाव फाउंडेशन या संस्थेचे आम्ही ऋणी आहोत. ओम प्रार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादशाध्यायिनीं मम त्वा मनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ह्या श्लोकातला सर्वात महत्त्वाचा शब्द अनुसंधान. गीतेवरील ह्याच अनुसंधानामुळे किंवा ध्यानामुळे सर्व प्राप्त होते. ज्ञानप्राप्ती होते व ईश्वर प्राप्ती होते. भगवद्गीता अध्याय 1. अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करतो. भगवान कृष्ण त्याचे सारथी आहेत.
अर्जुन कृष्णास त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करण्यास सांगतो. अर्जुन शत्रू दुर्योधनास मदत करण्यासाठी आलेल्या सर्वांना स्पष्टपणे पाहू इच्छितो. भगवान कृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. आता अर्जुन त्याचे पणजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य, चुलत भाऊ, काका, सासरे आणि मित्र या सर्वांना पाहतो. ते सर्व आता मारले जाणार या कल्पनेने अर्जुन अतिशय खिन्न होतो. नातेवाईकांच्या मोहामुळे अर्जुन निराश होतो व गोंधळून जातो. तो शत्रूकडून स्वतःला मारून घेण्यासही तयार होतो, पण आता युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णास सांगतो. लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे. तू मोहातून, शरीर आणि नातेसंबंधातून मुक्त झाला आहेस. याचाच अर्थ तुझ्या सर्व दुःखांचा नाश झाला आहे. तू कर्मफळाची आशा ठेवू नकोस. नेहमीच समाधानी आणि शांत राहा. तू मुलाबाळाबद्दल मोह बाळगू नकोस. त्यांना घरातली सर्व कामे करण्याची सवय लाव. त्यांना अन्न स्वतः मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे कळू दे. त्यांच्या शाळेतील विषयांचे मार्क पाहण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष ठेव. त्यांच्या हुशारीपेक्षा त्यांना इतरांशी विनम्रपणे कसे वागायचे याकडे जास्त लक्ष असू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मोहात पडून माणूस आपले कर्तव्य नीटपणे पार पाडू शकत नाही. अध्याय 2. भगवान कृष्ण आधी अर्जुनावर रागवतात. ते विचारतात की अर्जुना, तुला आत्ताच हे काय झाले आहे? अशा अयोग्य वेळी तुला हे कसे काय सुचले आहे? तू युद्धभूमीतून पळून गेलास असे लोक म्हणतील. यासाठी तुला खूपच अपमानित व्हावे लागेल. अर्जुन अजूनही युद्ध करण्यास तयार नाही. हे पाहून भगवान कृष्ण त्याला शरीर आणि आत्मा यांचा काय संबंध आहे हे सांगतात. तू आत्मा आहेस, शरीर नाही. शरीर तात्पुरते आहे, त्यांचा अंत हा होणारच, पण आत्मा अमर आहे. आत्म्याला कोणीही मारू शकत नाही. म्हणून मरणाबद्दल दुःख करू नकोस, कारण की आत्मा हा अमरच आहे. वरील तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग. आता कर्मयोगाच्या तत्वाने सुद्धा आपल्याला कर्तव्य कर्म हे केलेच पाहिजे. एका सैनिकाचे कर्तव्य युद्धात लढाई करून आपल्या प्रजेचे रक्षण करणे आहे. आपले कर्तव्य करून त्याचे फळ मला अर्पण कर. त्याने तुला कुठलेही पाप लागणार नाही किंवा तू जन्ममृत्यूच्या बंधनात पडणार नाहीस. तू समबुद्धी ठेवून युद्धाचे कर्तव्य पार पाड. त्याने तू सर्वोच्च पदाला पोहोचशील. स्थितप्रज्ञाचे वागणे असेच असते. आता अर्जुनाला स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा हा प्रश्न पडला आहे. त्याच्या उत्तरात भगवान कृष्ण 4 मुद्दे सांगतात. तो त्याच्या सर्व इच्छांचा त्याग करतो. आत्म्यावर मन केंद्रित करून सदैव आनंदित राहतो. सुखदुःख समानच मानतो. लोभ, भीती आणि क्रोध यापासून मुक्त असतो. तो अनासक्त असतो. चांगल्या किंवा वाईट गोष्टीपासून त्याला आनंद किंवा दुःख होत नाही. त्याचे मन स्थिर असते. कुठल्याही धोक्याला पाहता क्षणीच त्याची सर्व इंद्रिये दूर होतात. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. सहसा आपण चुकीच्या गोष्टीबद्दलच चिंता करत असतो. तू आत्मा आहेस, शरीर नाही. तुझे सर्व प्रश्न तुझ्या शरीर, मन आणि बुद्धी संबंधित आहेत. तू आत्मा आहेस जो या सर्वांपासून वेगळा आहेस, म्हणून तुला काहीच प्रश्न उरत नाही. तू नेहमीच सर्व त्रास, यातना, दुःख यापासून मुक्त आहेस. निमूटपणे तुझे कर्तव्य कर. यश किंवा अपयशाची चिंता करू नकोस. फळ मिळणे तुझ्या हातात नाही. फळाची आसक्ती ठेवू नकोस. गुरुला शरण जा. स्वधर्माचे पालन कर. स्थितप्रज्ञाचे गुण आत्मसात कर. अध्याय 3. कर्मामुळे मनुष्य बंधनात असतो. फक्त समर्पण भावनेने केलेले कर्म हे त्याला अपवाद आहे. थोडक्यात सांगायचे तर स्वार्थाने कोणतेही कर्म करू नकोस. कर्म हे आपण केलेली पूजाच आहे. निस्वार्थी कर्मानेच आपण एकमेकांना श्रेष्ठ करावे. अनासक्त राहून कर्म कर. त्यायोगे तुला परमेश्वर मिळेल. श्रेष्ठ लोकांनी
स्वतःच्या श्रेष्ठ आचरणानेच त्यांच्या अनुयायांना प्रेरित करावे. सर्व कर्मे मला समर्पित कर. आपले स्वकर्म करणे सर्वात उत्तम. सर्व कर्म माझेच आहे, माझ्यातच आहे व मीच करतो. शेवटी तुला माझ्याकडेच यायचे आहे. तू कोणते कर्म करतोस यापेक्षा ते कोणत्या भावनेने करतोस यावर तुझे मला प्राप्त करणे अवलंबून आहे. इंद्रिये ही शरीराहून अधिक शक्तिशाली आहेत. मन ही इंद्रियापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. बुद्धी त्याहून श्रेष्ठ आहे, पण आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे. आत्मा सर्वश्रेष्ठ आहे असे जाण. आत्मप्राप्ती कर आणि वासनारूपी शत्रूचा नाश कर. वासना ज्ञानावर पांघरून घालते. वासनेवर विजय मिळवणे कठीण आहे. फलश्रुती. सर्व कर्म आणि कर्म फळांना ईश्वरास अर्पण कर. तसे केल्याने तुला शांती मिळेल. जो बदल दुसऱ्यात घडवू इच्छितोस तो तू आधी स्वतःच आण ना. लोक आणि तुझी मुले तू काय सांगतोस त्यापेक्षा प्रत्यक्षात काय करतोस याचे अनुकरण करतात. केवळ निष्काम कर्मच कर. अध्याय 4. काळाच्या ओघाने ज्ञानाचा विसर पडतो. मी दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा प्रकट होत असतो. तू माझा जन्म आणि कर्म जाणून घे, म्हणजेच तुला पुनर्जन्म नाही. माझी पूजा केल्याने मी प्रसन्न होईन. त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. ज्ञानी लोक निस्वार्थपणे काम करत जीवन जगतात. नेहमी समाधानी वृत्तीने आणि निष्कामपणे कर्म केल्याने ते कर्म करूनही न केल्याप्रमाणेच आहेत. मन, बुद्धी व शरीरावर नियंत्रण ठेवून कर्म केल्याने कुठलेही पापाचरण घडत नाही. समाधानी मनाने व कुठलाही भेदभाव किंवा द्वेष न करता कर्म केल्याने तू मुक्त होशील. अनासक्तपणे ज्ञानपूर्वक आणि समर्पण भावाने कर्म केल्याने तू मुक्तच राहशील. सर्व प्रकारच्या द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ करणे अधिक श्रेष्ठ आहे. सर्व यज्ञांचा अंत ज्ञानातच आहे. गुरुजनांची सेवा करून त्यांना श्रद्धेने प्रश्न विचारलास ते ज्ञानाचा उपदेश करतात. ज्ञान झाल्यावर तू मोहातून मुक्त होशील आणि सर्व ब्रह्मांडास तुझ्यात व नंतर माझ्यात पाहशील. अति पापी मनुष्य सुद्धा या ज्ञानरूपी नावेने सर्व पापांना तरून जातो. ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना जाळून टाकतो. ज्ञानासारखे पवित्र व शुद्ध करणारे या जगात दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कालांतराने तुला प्राप्त होईल. मनात श्रद्धा ठेव, म्हणजे तुला ज्ञान व ज्ञानामुळे परम शांती मिळेल. ज्याच्या मनात संशय आहे त्याचा नाश होईल. ज्ञानाने सर्व संशय दूर होतात. सर्व संशय दूर करून तू कर्मयोगात स्थिर हो. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. अतिउत्तम परंपरा सुद्धा काळाच्या ओघात नाश पावतात. देव हा एखादी घटना किंवा अग्निवीज शोधून शास्त्रज्ञ प्रमेय, धर्म, कपडे, शस्त्रे, कल्पना किंवा काहीही नवीन जे मानव जातीच्या कल्याणाचे आहे अशा रूपाने प्रकट होत असतो. देव हा आपल्या कर्मासाठी किंवा त्यांच्या फळांसाठी जबाबदार नाही. सर्व कर्मांचा अंत ज्ञानातच होतो. म्हणून ज्ञान हे द्रव्य यज्ञापेक्षा किंवा कर्मयज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. विवेकी पुरुषांचा अनादर करू नकोस, त्यामुळे तू दुःख होशील. श्रद्धेमुळे ज्ञानाची प्राप्ती होते. सर्व कर्मयज्ञ आणि समर्पण भावाने कर. अध्याय 5. अर्जुन भगवंतास विचारतो, ज्ञान आणि कर्म या दोन्हीत श्रेष्ठ काय आहे? भगवान कृष्ण सांगतात, या दोन्हींचे फळ एकच आहे, पण कर्मयोग हा अधिक चांगला आणि सोपा आहे. जो कोणाचा द्वेष करत नाही
किंवा सुखदुःख, मान अपमान, शीत उष्ण अशा परस्पर विरोधी गुणांच्या पलीकडे आहे, तो मुक्त असून संन्याशीच आहे. तो शरीर, मन व इंद्रियांवर ताबा ठेवून स्वतःच्या आत्म्यात परमेश्वरास पाहतो व सर्व कामे पवित्र मनाने करतो. सांख्ययोगी हा सतत आत्मस्वरूपातच असतो. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यावर राहूनही अलिप्त असते, त्याप्रमाणे तू देवाला अर्पण केलेली कर्मे तुला अनासक्त करतील. परमेश्वर आपल्या कर्मासाठी जबाबदार नाही. सर्व कर्मे निसर्गाच्या म्हणजे प्रकृतीच्या शक्तीनेच केली जातात. ज्यांचे अज्ञान संपुष्टात आले आहे, त्यांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश होतो. मन व बुद्धी परमेश्वरात ठेवल्याने त्यांच्याशी एकरूप होतात आणि परत जन्म घेत नाही. ज्ञानी सर्व काही एकरूपच पाहतो. खरा आनंद हा बाहेर नसून आतच आहे. तू सर्वांच्या कल्याणासाठी काम कर, त्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील व तू परमेश्वरास प्राप्त होशील. तुला नेहमीच शांती मिळेल.